तर आपण चिडतो. म्हणून लिहिलं की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. परत सांगतो, मोबाईल खाली ठेवा. ही तुम्हाला सोशल मीडियावरती मिळेल. प्रत्यक्ष माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही कविता नाहीये, हे तुमच्या मनातलेच भाव जे माझ्या मनातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? बरं, आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? आज समजा 5,000 रुपये जास्त मिळाले म्हणून आपण आईसाठी कधी बुके नेतो का? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, हे सगळं ती करते बरं का. पण आपण तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? देवासमोर वरून आई करते, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काही करत नसलो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी नशिबापुढे, दैवापुढे, देवापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. कुठल्याही क्षेत्रात कितीही मोठे व्हा, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. त्यामुळे नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. कितीही कॉम्पिटिशन असू द्या, कुठेही त्रास होऊ द्या, नका करू स्पर्धा. तुम्हाला जिंकायचंय का? नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. तुम्हाला असं वाटेल की हा एक ऍक्टर आहे, ह्याला बोलायला काय जाते, शहाणपणा करायला. पण विश्वास ठेवा, मला जसं कळायला लागलं, जसं मी कळता झालो, मी दर दिवशी घराच्या बाहेर पडताना माझी आई आणि बाबांच्या पायावरती डोकं ठेवून पाया पडतो आणि मगच घराच्या बाहेर पडतो. यात काहीही खोटं नाही. रंगमंचावरून मी खोटं बोलणार नाही. माझं म्हणणं नाही की तुम्ही हे फॉलो करा, पण आपल्यासाठी कोण झिजत असतं याचा मनात सतत विचार ठेवला तर आपल्याला कुठे पोहोचायचंय तो प्रवास सुखकर होतो, हे माझा विश्वास आहे. याच तुम्हाला शुभेच्छा की तुमचे सगळे प्रवास छान होऊ द्या. परत नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. शुभरात्री.